ऐतिहासिक वाघनखं नागपूरकरांना आजपासून पाहता येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन। प्रदर्शनात ऐतिहासिक वाघनखं लोकांच्या अवलोकनासाठी ठेवली जाणार। पणन विभागांना सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली जाणार। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। जोपर्यंत शेतकरी खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील, कोकाटे यांचं स्पष्टीकरण। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शासकीय जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शेतमालाला विक्रीसाठी होणार मदत। विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं आंदोलन नागपूर मुख्यालयात 23 ते 24 फेब्रुवारी रोजी होणार। अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर राहणार। रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू। नागपूरमधील 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी। प्रलंबित 5 पाणी पुरवठा योजनांना 31 मार्च पूर्वी मंजुरी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाण्याचे नियोजन करण्याचेही निर्देश दिले। ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी साधला पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या। महायुती सरकार पोलीस कुटुंबियांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं भोयर यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याची जीभ हासडून घेतली पाहिजे। राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर शिवप्रेमी आक्रमक। सोलापूरकरांना अटक करा, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। बीडमध्ये नामदेव शास्त्री महाराज यांच्या विरोधात बोलल्यानं धमक्या येत असल्याचं म्हणत भागचंद्र महाराज झांजे यांनी केली होती तक्रार। जत शहरामध्ये आज बंद आणि मोर्चाचं नियोजन। कर्जगी येथील बालिकेवर बलात्कार करून खून करण्याच्या निषेधार्थ सर्व समाजाकडून बंद पाळला जाणार। आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिकांचा मोर्चा। निफाडमधून जाणाऱ्या मोर्चानं नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर घोषणाबाजी करत आंदोलन केलं। काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली। महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचं काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई। पाणी मिळत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावलं घागरीचं तोरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेत्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये धुडगूस। हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण दिलं नाही म्हणून हॉटेलची तोडफोड। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। छावणी पोलीस ठाण्यात माऊली आमले विरोधात गुन्हा दाखल। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात आता भाजपची उडी। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींनी घेतली सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट। मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। नाशिक पोलिसांकडून बांधकाम साईटवरून 8 बांगलादेशींना अटक। पोलिसांनी वेषांतर करून कारवाई केली। 8 पैकी 1 जण मागील 12 वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होता। गोंदिया मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम। संबंधित शाळेनं माहिती देऊन देखील बोर्डानं केलं दुर्लक्ष। मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यांपूर्वीच झाला होता मृत्यू। साताऱ्यातील जकातवाडी परिसरात 2 गटात तुफान राडा। 11 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। वस्तादनगर येथील जमिनीच्या अतिक्रमणावरून झाला राडा। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत।
जालन्याच्या बदनापूर शहराजवळील कस्तुरबा गांधी वसतिगृहात 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या. ज्योती सुरासे असं विद्यार्थिनीचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीच्या जतमधील कर्जगी गावात 4 वर्षांच्या चिमुरडीची हत्या. शेजारच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून 6,63,000चा मद्यसाठा जप्त. एक जण ताब्यात. शिरपूरकडून चाळीसगाव चांगुर्लीमध्ये तस्करी करत असताना अटक करण्यात आली. भारत फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी केलं अटक. संदेश ढोकणे याला लाखमपूरमधून चाकूचा धाक दाखवून 2,78,219 रुपये चोरले होते. यवतमाळच्या दिग्रसमध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट. घरातील सुमारे 2 लाखांच्या वस्तूंचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. कराड शहराजवळील मलकापूर रानडे हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत बिबट्या कैद. शहरातील नागरी वस्तीत बिबट्याचा वावर दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये हॉटेलच्या लॉबीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्याला गाडीनं चिरडल्यानं मृत्यू. वडिलांच्या सोबत हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून घरी जात असताना घडला प्रकार. गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटलमध्ये सोडून पळाल्याचा आरोप. जळगावमधील 6,600 शेतकऱ्यांची औरंगाबाद उच्च न्यायालयात विमा कंपनी विरोधात याचिका. शेतात केळी लागवड नसल्याचं कारण देत पीक विमा नाकारल्यानं शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली. वाशिमच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलन. 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार महासंमेलन. देशभरातून किन्नरांचं वाशिम येथे आगमन. वाशिम शहरात कलश यात्रा काढली जाणार. बारामतीतील भोर आणि राजगडमध्ये पर्यटनाला गती मिळावी यासाठी उपाययोजना करण्याची गरज. खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. देश विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटी महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाचं आयोजन. राज्यातल्या पर्यटन स्थळांसोबत तिथली लोकसंस्कृती देखील दाखवली जाणार. माघी यात्रेला भाविकांचा उतंड प्रतिसाद. नवमीला भाविकांच्या मोफत निवासासाठी असणाऱ्या भक्तिसागर या ठिकाणी 4 लाख भाविकांची नोंद. माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.